अचानक भाग दुसरा. सुभानराव फोनवर विजयरावांना परिस्थितीची कल्पना देतात आणि तडक हॉलवर यायला निघतात. डॉक्टर विजय राजाध्यक्ष, विख्यात हार्ट सर्जन, हे आपल्या हिरोचे वडील बरं का, आणि त्यांची पत्नी विजया राजाध्यक्ष, दोघेही मुंबईमधील नामवंत व्यक्तिमत्व. विजया राजाध्यक्ष ह्या समाजसेविका होत्या. अनेक सामाजिक कार्य आजपर्यंत त्यांनी केलं होतं. सुभानराव, सुनंदाबाई, साहिल आणि श्वेता हॉलवर निघून येतात. ह्या अचानक आलेल्या संकटाला कसं सामोरं जावं ह्या विचारात असतात. आत्तापर्यंत हॉलवर थोडी कुजबूज सुरू झालेली असते. सगळ्यांच्याच मनात एकच प्रश्न, मुलीकडचे अजून आले कसे नाहीत. इकडे डॉक्टर विजयकडे पाहून विजयाबाईंना थोडी शंका येते. त्या त्यांना बाजूला बोलावतात आणि विचारतात, काय हो, काही झालंय का? आणि कसल्या विचारात आहात एवढे? मुलीकडचे अजून आले कसे नाहीत? तुम्ही जरा कॉल करून पहा की ते कुठपर्यंत आलेत ते. विजयाबाईंच्या शब्दाने विजयरावांचं टेन्शन अधिकच वाढतं. कसं सांगायचं हिला की काय झालंय ते? आता मात्र विजयांना खात्री होते की नक्की काहीतरी झालंय आणि त्या विजयरावांना खोदून खोदून विचारू लागतात. आता मात्र डॉक्टर विजयचा नाईलाज होतो आणि ते सगळं खरं खरं सांगून टाकतात. तेवढ्यात सुभानराव हॉलवर येतात. इकडे रजत मात्र खूप खुश असतो. सईची आतुरतेनं वाट पाहत असतो. कधी एकदा सईला नवरीच्या गेटअपमध्ये बघतोय असं त्याला झालेलं असतं. रजत म्हणजे आपल्या कथेचा हिरो. सुभानराव, सुनंदाबाई, साहिल, श्वेता चौघेही हॉलवर येऊन पोहोचतात. सगळ्यांच्याच मनात एकच प्रश्न, आता पुढे काय? तेवढ्यात विजय आणि विजयाबाई तिकडे येतात. माफ करा विजयराव, आणि हात जोडून लगेच माफी मागतात. त्यांना काय बोलावं तेच सुचत नाही. मला खरंच वाटलं नव्हतं हो की असं काही घडेल. जमल्यास माफ करा आम्हाला. ते हात जोडून माफी मागतात. श्वेताला आपल्या वडिलांची ही अवस्था अजिबात पाहवत नाही. आजपर्यंत समाजात ताठ मानेनं जगलेला त्यांचा बाबा आज कुणापुढे तरी हात जोडतोय ह्या विचाराने तिच्या डोळ्यात अश्रू येतात. ही सगळी गडबड ऐकून रजत बाहेर आला आणि त्यांनी ह्यांचं सगळं बोलणं ऐकलं. त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. ही गोष्ट फारच अनपेक्षित होती त्याच्यासाठी. सईसोबत सुखी संसाराची स्वप्न पाहिली होती त्यानं. सई मनापासून आवडली होती त्याला. रजत हा डॉक्टर विजय आणि विजयाबाईंचा लाडका मुलगा. रजत स्वतः पेशाने डॉक्टर होता. रुही ही रजतची लहान बहीण MBBSच्या लास्ट इयरला होती. राजाध्यक्ष हे मुंबईतील नामांकित कुटुंब आहे. तसंच त्यांची खूप मोठी फॅमिली आहे. श्रीमंतीसोबत त्यांनी घरातलं घरपण सुद्धा टिकवलं होतं. घरातले सगळे डॉक्टर होते. विजयरावांचे मोठे भाऊ विनय आणि विनयरावांची पत्नी विनया ह्या देखील डॉक्टर होत्या. त्यांना एकच मुलगा, डॉक्टर विहान. डॉक्टर विहानचं लग्न मुंबईतील नामवंत ब्रेन सर्जन डॉक्टर पत्की यांच्या मुलीशी झालं होतं. डॉक्टर अनुष्का ही विहानची पत्नी. विहान आणि अनुष्काला विधिती नावाची छोटीशी 2 वर्षांची मुलगी होती. डॉक्टर विजयना एकच बहीण निवेदिता. त्याही पेशाने डॉक्टर होत्या, पण त्यांनी लग्न केलं नव्हतं. असं हे कुटुंब खूप आनंदात राहत होतं. पण अचानक आलेल्या संकटाने त्यांच्या आयुष्यात उलथापालथ होणार होती. दोन्ही कुटुंब मिळून यावर काय सोल्युशन काढायचं याचा विचार करत होती. दोन्ही कुटुंबाच्या अस्मितेचा प्रश्न होता हे लग्न. हे लग्न जर झालं नाही तर आजपर्यंत मिळवलेली इज्जत मातीला मिळणार होती. दोन्ही कुटुंबांच्या खरोखर अस्तित्वाचा प्रश्न झाला होता हा. दादा, अरे भटजी बोलावतायत. लग्नाच्या आधीचे विधी सुरू करायचेत ना? असं बोलत निवेदिता रूममध्ये येतात आणि पाहतात तर रूममध्ये शांतता पसरलेली असते. सगळ्यांच्या चेहऱ्यावरच्या आनंदाची जागा आता काळजीनं घेतलेली असते. काय झालं? सगळे शांत का आहात? आणि रजत, तू इकडे काय करतोयस? तुला मी रूममध्ये थांबायला सांगितलेलं ना? आता मात्र रजतच्या डोळ्यात पाणी येतं आणि तो सगळं त्यांना सांगतो. आता मात्र निवेदितांचा राग अनावर होतो. त्यांच्या कुटुंबाचा असा अपमान आजपर्यंत कधीही झालेला नव्हता. कोणाची त्यांच्या कुटुंबाकडे डोळे वर करून पाहण्याची हिंमत झाली नव्हती. आणि आज मात्र, निवेदिता मॅडम, माफ करा आम्हाला, असं म्हणून सुभानराव त्यांच्या पुढे हात जोडतात.
आता मात्र श्वेता आणि साहिलला हे अजिबात सहन होत नाही. आजपर्यंत एवढं हताश, एवढं असहाय्य त्यांनी त्यांच्या बाबाला कधीच पाहिलं नव्हतं. निवेदिता मॅडम, आम्ही तुमच्या सगळ्यांचे गुन्हेगार आहोत. तुम्ही सांगाल ते आम्ही करू. फक्त आमच्या बाबाला माफ करा. आम्ही असं आमच्या बाबाला नाही पाहू शकत. आजपर्यंत ताठ मानेनं जगलेला आमचा बाबा, त्याला नाही असं बघवत. साहिल मनात येईल ते बोलून टाकतो. ठीक आहे साहिल, केलं आम्ही तुमच्या बाबाला माफ, पण एक अट आहे. सगळे अचानक निवेदितांकडे पाहू लागतात. हे लग्न ठरलेल्या वेळेत झालं पाहिजे. पण हे कसं शक्य आहे निवेदिता आत्या? सई तर नाहीये. साहिल बोलून जातो. पण सुभानराव आणि सुनंदाबाईंना मात्र त्यांना काय बोलायचंय हे लगेच लक्षात येतं. सगळे एकटक श्वेताकडे पाहू लागतात. अचानक भाग 3. आत्तापर्यंत तुमच्या लक्षात आलंच असेल की कथेची खरी नायिका कोणते. एकदम बरोबर ओळखलत. श्वेता, आपल्या कथेची नायिका. सगळे श्वेताकडे एकटक पाहू लागतात इथून पुढे. आता श्वेताच्या लक्षात एक एक गोष्टी येऊ लागतात. ती त्या विचारानेच सुन्न होते. सुभानराव तिच्याकडे येतात. श्वेता, मला माहिती आहे हे खूप अवघड आहे बेटा, पण तुझ्या बाबासाठी तू रजतशी लग्न करशील का? सुभानराव श्वेताकडे भरल्या डोळ्यांनी पाहत होते. श्वेता एकदा सगळ्यांकडे नजर फिरवते. हीच निर्वाणीची वेळ असते. आता जर माघार घेतली तर आपल्या बाबाला कायम सगळ्यांसमोर मान खाली घालून जगावं लागेल. पण मग आपल्या स्वप्नांचं काय? ह्या विचारानं तिच्या डोळ्यात पाणी येतं. आणि रजतचं काय? तो होईल का या लग्नाला तयार? तिच्या डोळ्यासमोर तिचं आजपर्यंतचं सगळं आयुष्य येऊन जातं. श्वेताला पहिल्यापासूनच कायदा आणि समाजसेवेची आवड. तिचं अजून एक स्वप्न होतं, ते म्हणजे आपल्या देशासाठी काहीतरी करायचं. लहानपणापासून तिनं त्यासाठी स्वतःला तयार केलं होतं. ती कराटे ब्लॅक बेल्ट होती आणि बॉक्सिंग पण आवडीने शिकली होती. तिचं एकमेव स्वप्न होतं CBI मध्ये काम करणं. आणि तिच्या नशिबानं तिच्या बाबाने आणि आईने तिला पूर्ण साथ दिली होती आजपर्यंत. कधीही कुठल्याही गोष्टीला न अडवणाऱ्या तिच्या बाबाने आज पहिल्यांदा तिच्याकडे काहीतरी मागितलं होतं. बाबाची ती अवस्था पाहून ती नकळतपणे हो बोलून गेली. पण आता प्रश्न असतो तो रजतचा. मनाविरुद्ध का होईना, पण रजतही लग्नाला तयार होतो. शांत स्वभावाचा रजत आज स्वतःच्या मनाविरुद्ध लग्न करायला तयार होतो. सुनंदाबाई श्वेताला तयार व्हायला घेऊन जातात आणि रजत आपल्या रूममध्ये तयार होण्यासाठी निघून जातो. खरं तर त्याची अजिबात इच्छा नव्हती. त्याची सगळी स्वप्न अशी अचानक हवेत विरून गेली. आजपर्यंत रजतला जे जे हवं होतं ते सगळं मिळत गेलं आणि रजतनेही कधीच घरच्यांना डिसअपॉइंट केलं नव्हतं. सईला पाहिलं त्या क्षणी तो तिच्या प्रेमात पडला होता. तिचं साधं राहणं, शांत राहणं त्याला खूप आवडलं होतं. तोही स्वभावाला शांत असल्यानं तो सईकडे खेचला गेला होता. दिसायला सुंदर सई, एकदम नाजूक आणि गोरीपान सई हिच्या प्रेमात पडला होता रजत. भटजींनी हाक मारली तसा रजत भानावर आला. समोर पाहतो तर तिथे सई नसून श्वेता उभी होती. ठरल्याप्रमाणे लग्न पार पडलं. काय असणारे दोघांचं आयुष्य हे येणारा काळच ठरवेल. अचानक भाग 4. रजतचं आणि श्वेताचं लग्न पार पडलं इथून पुढे. श्वेतानं माप ओलांडून गृहप्रवेश केला. अनपेक्षित घटनांनी गांगरून केली होती ती. खरं तर गांगरून जाणं, घाबरणं हा स्वभाव नव्हता तिचा. एकदम बिनधास्त, बेधडक होती ती. पण आज मात्र तिला आयुष्यात पहिल्यांदा हरल्यासारखं वाटत होतं. तिची ती अवस्था निवेदिताबाईंच्या लक्षात आली. अगं श्वेता, घाबरू नकोस. आजपासून हे तुझंच घर आहे. खरं तर या सगळ्या प्रकारानं मी मानसिकरित्या खूप दमले होते. मी म्हणजे आता श्वेता.
मला पहिल्यांदा काहीच सुचत नव्हतं. असं वाटत होतं की हे स्वप्नच आहे. स्वतःला चिमटा काढून पाहिला आणि भानावर आले. आता मात्र माझ्यातली सगळी मरगळ निघून गेली होती. कारण हरणं मला माहीतच नव्हतं आणि परिस्थितीने खचून जाणं तर मला बिलकुल मान्य नव्हतं. जे होईल ते फेस करायचं असं ठरवलं होतं मी. श्वेता, अगं लक्ष कुठं आहे? आईंच्या आवाजाने मी भानावर आले. किती विचित्र आहे ना, मुली लगेच ॲडजस्ट होतात कुठेही. मग ती मुलगी कितीही जुन्या विचारांची असो वा आधुनिक विचारांची, ती लगेच सगळ्यांना आपलंसं करून घेते. लग्नाच्या गडबडीने सगळेच जण खूप थकले होते आणि अचानक घडलेल्या प्रसंगाने सुद्धा. सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक समाधान होतं, ते म्हणजे आज आपली अब्रू गेली नाही याचं. आणि दुःख होतं ते म्हणजे सई या घरची सून झाली नाही याचं. सगळ्यांना सई आवडली होती, पण घडलेल्या घटनेमुळे कोणाकडेच काही पर्याय उरला नव्हता. गृहप्रवेशानंतर रजत सरळ आपल्या रूममध्ये निघून गेला. पूर्ण रूम त्यानं सईची आवड विचारात घेऊन सजवली होती. अगदी रूमच्या कलरपासून ते बेडशीटच्या कलरपर्यंत त्यानं पूर्ण रूमवर नजर फिरवली आणि हताशपणे बेडवर बसला. आत्तापर्यंत आवरलेल्या भावनांना त्यानं मोकळी वाट करून दिली. डोळ्यातून अश्रू ओघळत होते. रजतची आई रजतला पाहायला त्याच्या रूममध्ये आल्या. रजतची अवस्था पाहून त्यांच्या डोळ्यामध्ये सुद्धा अश्रू जमा झाले. आजपर्यंत त्यांच्या मुलाला त्यांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं होतं, पण आज त्या काहीच करू शकत नव्हत्या. त्यांनी जवळ येऊन रजतला आपल्या कुशीत घेतलं. का आई, का? माझ्यासोबतच असं का झालं? मी कोणाचं काहीच वाईट केलं नव्हतं. एखाद्या लहान मुलासारखे प्रश्न विचारत होता रजत. आईला मात्र सुचत नव्हतं की कसं समजवावं याला. आईशी बोलून रजत फ्रेश व्हायला निघून गेला. विजयाबाई मात्र विचार करत तिथेच बसून राहिल्या. रजत फ्रेश होऊन आला तसं त्या त्याला कॉफी आणायला निघून गेल्या. श्वेताला रजतच्या रूमच्या शेजारची रूम दिली होती. तीही फ्रेश झाली आणि खाली निघून गेली. खरं तर कसं वागायचं हे तिला कळतच नव्हतं. एवढं अनपेक्षितपणे घडलं होतं सगळं की तिला विचार करायला सुद्धा वेळ मिळाला नाही. सगळे आज बरेच दमले होते. रात्रीचं जेवण करून सगळेजण झोपायला निघून गेले. उद्या पूजा असल्या कारणानं लवकर उठायला लागणार होतं. रजतची बहीण श्वेतासोबत तिच्या रूममध्ये झोपणार होती. नवीन जागा असल्यामुळे तिला काही अडचण येऊ नये ह्यासाठी. विचार करत करत रात्री उशिरा तिला झोप लागली. सकाळी अलार्मने श्वेताला जाग आली. श्वेता आंघोळ करून बाहेर आली. आता एक मोठा प्रश्न तिच्यासमोर उभा होता. साडी कशी नेसायची? आपल्या मॅडमनी जीन्स आणि टॉप शिवाय काही घातलंच नव्हतं ना. तेवढ्यात रजतची वहिनी श्वेता तयार झाली का हे पाहायला आली. आता मात्र तिच्या जीवात जीव आला. वहिनींनी मस्तपैकी साडी नेसवली आणि तिला छानसा तयार केलं. श्वेता आरसातल्या स्वतःच्या रूपाकडे पाहतच राहिली. तिला कधी वाटलंच नव्हतं की तीही इतकी सुंदर दिसू शकते. वहिनी श्वेताला घेऊन पूजेच्या ठिकाणी आल्या. रजत आधीच तिथे येऊन थांबलेला. खरं तर श्वेताकडे पाहायची त्याची इच्छाच नव्हती, पण नाईलाजानं त्यानं तिच्याकडे पाहिलं. आता मात्र तो तिच्याकडे पाहतच राहिला. त्याला कधी वाटलंच नव्हतं की ही इतकी छान दिसू शकते. तो एकटक तिच्याकडे पाहत होता. भटजींच्या आवाजाने तो भानावर आला. पूजा यथासांग निर्विघ्नपणे पार पडली. पूजा असल्यामुळे खूपच धावपळ झाली होती. पाहुण्यांचा राबता होता. अनेक नामवंत लोक अभिनंदनासाठी घरी आले होते. श्वेताचे आई वडील देखील पूजेला आले होते. तो क्षण जवळ आला ज्याची पती पत्नी अगदी आतुरतेनं वाट पाहतात. नवीन नात्याची सुरुवात आता कशी होईल हे येणारा काळच ठरवेल.